हाय गर्ल्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी रिसेंटली झुडिओला गेली होती आणि इथे आलंय नवीन विंटर कलेक्शन. यामध्ये आहे सॉफ्ट वुलन जॅकेट, कोरियन स्वेटर, पिंटरेस्टी आउटफिट्स, कॉट सेट्स आणि काही कपडे अजिबात चांगले नव्हते. तर मी ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे आणि सगळं काही डिटेलमध्ये दाखवणार आहे. तर चला फटाफट सुरू करूया. हा कोट खूप क्लासी आणि प्रीमियम वाटला आणि हा ब्राऊन जॅकेट घातल्यानंतर आतलं अस्तर पुढून पूर्ण दिसत होतं, तर खूपच खराब वाटत होतं. आणि हे कॉट सेट तुम्ही बघू शकता, ह्यामध्ये भरपूर कलर्स अवेलेबल होते. तुम्ही कॅज्युअल आउटिंगसाठी यूज करू शकता, पण तुम्हाला दोन्ही सेपरेटली परचेस करायला लागणार आहे कारण की कॉम्बो सेट नव्हता. आणि इथे तुम्हाला ट्रॅक पॅन्ट्स दिसतील. त्याचं फॅब्रिक खूपच थिक आहे, घरी घालायला तुम्ही घेऊ शकता. विंटरमध्ये नाईट आउट किंवा पार्टीसाठी तुम्ही अशा पद्धतीचं ब्लॅक सॅटिन फिनिश असलेला टॉप वेअर करू शकता. आणि हे बेसिक पण कम्फर्टेबल क्रॉप टॉप्स भरपूर कलर आणि पॅटर्नमध्ये अवेलेबल होते. या जॅकेटचं मटेरियल खूप थिक आहे आणि तुम्ही बघू शकता आतमधून सॉफ्ट पॅडिंग आहे. उंच मुलींसाठी श्रग अवेलेबल होता, पण या फॅब्रिकवर ऑलरेडी थोडे गोळे आले होते. आणि नाईट वेअरचं कलेक्शन खूपच सुंदर होतं. ह्यातला हा बो डिझाईनवाला मी परचेस केला आणि हा तुम्हाला कॉम्बो सेटमध्ये भेटणार आहे. तर हा खूपच पिंटरेस्टी वाईब देतोय. आणि हे ओव्हरसाइज ड्रॉप शोल्डर स्वेटर लेअरिंगसाठी तुम्ही यूज करू शकता. हा स्वेटशर्ट 799ला अजिबात वर्थ वाटत नव्हता. तुम्हाला ह्यापेक्षा चांगले कपडे बाहेर दुसरीकडे भेटतील. लॉंग स्लीवचा फिटेड टॉप जो होता तो खूपच थिन फॅब्रिकमध्ये होता. हा तुम्ही बेस लेअरसाठी यूज करू शकता. आणि कोरियन ड्रामामध्ये भरपूर दिसणारं हे जॅकेट पण अवेलेबल होतं. आणि हा व्ही नेकचा स्वेटशर्टचा गळा खूपच लूज वाटत होता. हा रस्ट कलरचा जो स्वेटर आहे हा क्रॉप मध्ये आहे. जर तुमची कमी हाईट असेल तर तुम्ही हा घेऊ शकता. आणि पिंटरेस्ट वरती भरपूर दिसणारं वेस्ट सुद्धा इथे अवेलेबल होतं. टी शर्ट मध्ये 2 कलर्स अवेलेबल होते. आणि फ्लफी टी शर्ट जो दिसतोय खूप क्यूट वाटतोय, पण अजिबात उबदार नाहीये. सिमिलर पीस तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये इझिली भेटून जाईल कारण की 699ला अजिबात वर्थ वाटत नव्हता. हा कार्डिगन खूपच सॉफ्ट आणि कॉझी आहे. तुम्ही लेअरिंगसाठी वापरू शकता आणि ह्याच्या आतमध्ये टर्टल नेक किंवा टी शर्ट घालू शकता. याचा थिकनेस मीडियम आहे आणि यामध्ये तुम्हाला अजून 2 कलर भेटतील, बेबी पिंक आणि पिस्ता कलर. आणि इथे इनबिल्ट ब्रा टी शर्ट सुद्धा अवेलेबल होता. आणि हा डायमंड डिझाईनचा स्वेटर वेस्ट रेट्रो वाईब देतोय. ह्याच्या दोन्ही साईडला दोरी बांधायला आहे. लेअरिंगसाठी तुम्ही हे घेऊ शकता. आणि हा खाकी कलरचा जॅकेट तुम्ही अजिबात घेऊ नका कारण की ह्याचं फॅब्रिक खूप चीप आहे आणि हा फॅब्रिक अजिबात स्वेट होल्ड करून नाही ठेवत. झुडिओचं इनर वेअरचं कलेक्शन मला खूप आवडलं. हा सुंदर लेस असलेला टँक टॉप इथे 3 कलर्समध्ये अवेलेबल होता आणि सोबत मॅचिंग शॉर्ट्स सुद्धा आहेत. तर शॉर्ट्सवरती नो थाईज रब असं मेन्शन केलेलं आहे. तर सिमिलर शॉर्ट्स मी घेतलेलं आहे. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर परफेक्टली तुमच्या साईजचं घ्या कारण की जर लूज झालं तर ते रोल होऊन वरती येतं. आणि नवीन ब्राचं कलेक्शन आलं आहे. ह्याची क्वालिटी बघून तुम्ही खूप इम्प्रेस व्हाल. ह्याचं फॅब्रिक स्ट्रेचेबल आहे आणि कम्फर्टेबलसुद्धा आहे. ह्याचे कप्स पण खूप सॉफ्ट आहेत आणि ह्याचं तुम्ही बॅक साईडसुद्धा बघू शकता. टमी टकरसुद्धा बऱ्याचशा साईजमध्ये अवेलेबल आहे आणि तुम्ही इथे बघू शकता बरेचसे कलर्समध्ये अवेलेबल आहे आणि हे मला अफोर्डेबल वाटलं. खूप क्यूट दिसणारे अँकल सॉक्स अवेलेबल आहेत. त्यावर फ्लॉवर, हार्ट शेप, बो असे मस्त मस्त सुंदर डिझाईन्स आहेत. आणि कलर्समध्ये पण तुम्हाला खूप सुंदर कलर्स भेटतील, लॅव्हेंडर, पिंक, पीच कलर. तर तुम्हाला 2चा सेट 79 रुपीजला भेटणार आहे. तर चला तुम्हाला मी ज्वेलरीचं कलेक्शन दाखवते. ही वाली जी इयरिंग आहे 199ला आहे आणि सिमिलर इयरिंग तुम्हाला मिशोवर खूप स्वस्त भेटेल. 119मध्ये तुम्हाला सेम इयरिंग आणि नेकलेसचा कॉम्बो भेटेल. आणि काही इयरिंग्स 49ला होते जे की अफोर्डेबल वाटले. ट्रेस ऑन नेल्समध्ये खूप सारी व्हरायटी होती. तर तुम्हाला जर रील्स बनवायचे असतील, फोटोज काढायचे असतील तर नेल पेड्स लावून ते सुकेपर्यंत वेट करण्यापेक्षा तुम्ही इझिली हे प्रेस ऑन नेल्स टेम्पररी यूज करू शकता आणि इझिली लावू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.